हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत तूर डाळ भाजी. तर इथे मी तुडकाची भाजी घेतलेली आहे. इथे मी कांदा, लसूण, थोडीशी खोबरं आणि जिरा, टोमॅटो घेतलेला आहे. एक पॅन ठेवलेलं आहे तव्यावर. त्यानंतर ते खोबरा छानपैकी खरपूस भाजून घ्यायची. त्यानंतर इथे मी भाजून घेतलं. त्यानंतर इथे मिरची 2-3 असं घातलेले, ते सुद्धा आपण भाजून घेऊया. कांदा कापून ठेवला, ते सुद्धा याच्यामध्ये भाजून घेऊया खरपूस असं. बघू शकता आणि पाहू शकता तुम्ही किती छान असा सुगंधित वास सुटलेले आहे. सगळं पदार्थ मी छान भाजून घेतलेले आहे. तूर डाळ कच्ची ते सुद्धा याच्यामध्ये भाजून घेऊया, का म्हणजे थोडीशी ग्रेव्ही छान त्याची तयार होतो. त्यानंतर इथे लसूण आणि टोमॅटोसुद्धा भाजून घेऊया आपण. त्यालासुद्धा छानपैकी येतो, एक वास येतो. मस्तपैकी ते भाजून घेतलेलं बघू शकता. थंड झाल्यावर मिक्सर ग्राइंडरवर वाटून ठेवूया आपण. तर कच्ची तूर डाळ आहे ते सुद्धा खमंग भाजून घेऊया. मिक्सरने भाजून दरदरा करून घ्यायचं. थोडीशी पॅन ठेवलेलं, थोडंसं तेल टाकून, थोडंसं जिरं टाकून ते पेस्ट आपण तयार करून ठेवायचं ना, ते सुद्धा याच्यामध्ये भाजून घेऊया. मस्तपैकी परतून घेऊया. त्यानंतर इथे मी हिंग टाकलेलं. त्यानंतर इथे 1 चमचा साहित्याने मस्तपैकी यातला परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. त्यानंतर इथे मी घातलेली आहे घरगुती मसाला लाल तिखट, ते सुद्धा इथे घातलेले. हे बघा, हे भाजून घेतले तर डाळ हे सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर इथे स्वादानुसार मीठ घालूया आपण. मीठ घातल्यानंतर थोडीशी पाणी घालूया. रसरशीत भाती तयार करूया. भातासोबत, चपातीसोबत हे छान लागतो. तयार झालेली आहे तूर डाळीची भाजी. वर मी इथं कोथिंबीर सर्व करते, बघू शकता किती छान झालेली आहे. ही रोटी, चपाती, भातासोबत सुद्धा खूप छान लागतो. आवडला असेल लाईक अँड शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.